तमिळनाडूमध्ये भाजपच्या राज्यपालांनी घाणेरडं राजकारण चालू केले. गेल्या 2 दिवसांपासून थलपती विजय सत्ता स्थापनेसाठी भाजपचे गोव्याचे नेते आणि तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची 2 वेळा भेट घेतली. पण हे राज्यपाल सत्ता स्थापनेचं निमंत्रणच देत नाहीये. त्यामुळं वैतागलेल्या थलपती विजय यांनी आम्ही सर्व 108 आमदार राजीनामा देऊ असा राज्यपालांना इशारा दिला. यानंतर देशभरात चर्चा सुरू झाली की राज्यपाल कशाला पाहिजे? देशातील सर्व राज्यपालांवर वर्षाला 700 कोटी खर्च होतात. एवढा खर्च करून मिळतं काय? राज्यपाल असं काय काम करतात देशासाठी? तामिळनाडूत नेमकं चाललंय तरी काय? चला बघूया. लोकशाहीच्या नावानं लोकशाहीची हत्या कशी करत राहायची याचा एक टेक्स्टबुक पॅटर्न मोदी शहांच्या भाजपला सापडलेला आहे आणि सध्या तमिळनाडूच्या राजकारणामध्ये तेच घडतं आहे. जनतेनं दिलेला निकाल राजभवनाच्या माध्यमातून हायजॅक करण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार चालू आहे. राज्यपालांचं जे ऑफिस आहे ते अनइलेक्टेड ऑथॉरिटी आहे. राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात आणि त्या राज्यपालांना जनतेनं निवडून दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीची कुठलीही ढवळाढवळ करण्याची सोय नाहीये. पण तरी देखील हे काम केलं जातंय. 118चं बहुमत हे तुम्ही दाखवा, सिद्ध करा आणि त्याच्यानंतर आपण सत्ता स्थापनेसाठी तुम्हाला निमंत्रण देऊ असं राजेंद्र आर्लेकर म्हणतायत. आणि योगायोग बघा की हे राजेंद्र आर्लेकर गोव्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष होते. ते ज्या काळामध्ये आमदार होते त्या काळामध्ये त्यांच्या स्वतःच्या पक्षाला बहुमत नसताना मनोहर पर्रीकरांना त्यावेळी तिथल्या राज्यपालांनी सरकार स्थापनेची संधी दिलेली होती. नंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेलं होतं. इतकंच काय, ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या वाजपेयींच्या सरकारला 1996 मध्ये बहुमतापेक्षा 100 जागा कमी होत्या. 272 हा बहुमताचा आकडा असताना वाजपेयींच्याकडं 162च संख्याबळ होतं. पण तरीसुद्धा राष्ट्रपतींनी त्यांना संधी दिलेली होती आणि 13 दिवस वाजपेयी हे पंतप्रधान म्हणून राहिले. म्हणजे नंतर त्यांच्या बहुमताचं काय झालं, जे काही व्हायचंय ते संसदेत सभागृहामध्ये झालं. विजय यांच्या बाबतीत सुद्धा तेच व्हायला पाहिजे. त्यांच्याकडं बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्याची जागा केवळ आणि केवळ विधानसभा आहे. राजभवन ही ती जागा नव्हे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर अशा थाटामध्ये वागू शकत नाहीत की मला इथं माझ्या प्रायव्हेट रूममध्ये आकडे दाखवा आणि नंतर मग मी तुम्हाला मुख्यमंत्री पदाची शपथ देईन. तमिळनाडूच्या जनतेनं जे मतदान केलेलं आहे ते मतदान करताना TVKला जी मतं मिळालेली आहेत ती 35% मतं मिळालेली आहेत. या सगळ्या लोकांनी जे आपल्याला हवं असलेलं सरकार निवडलेलं आहे ते राज्यपालांनी अशी कधीतरी नंतर परीक्षा करावी किंवा राज्यपालांना सुपरवायझर नेमलेलं नाहीये. ते जनतेचं सरकार आहे आणि ते ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ विधानसभा सभागृहाला आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीचा खोडा राजभवनाच्या माध्यमातून घातला जातोय. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आमदार कमी असताना सुद्धा म्हणजे 2014ला सुद्धा आणि 2019ला सुद्धा पहिली संधी राज्यपालांनी त्यांनाच दिली. पहाटेच्या शपथविधीवेळी सुद्धा दिली आणि आठवून बघा 2014च्या वेळी शिवसेना सरकारमध्ये सामील झालेली नव्हती. राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिलेला होता. 122च आमदार भाजपकडे होते. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी शपथ तर घेतलेली होती. मग त्यावेळी राज्यपाल हा सगळा न्याय जो आहे तो या सिंगल लार्जेस्ट पार्टीला देतात. तोच विजय यांच्या बाबतीत का लागू होत नाहीये हा प्रश्न आहे. आणि केवळ एक आमदार निवडून आलेला आहे भाजपचा, तरी सुद्धा भाजप हे सगळं राजकारण का करतंय याला 2-3 कारणं आहेत. एकतर ज्या क्षणी विजय आणि काँग्रेसची युती झाली त्या क्षणी भाजपनं याच्यामध्ये असे पाय अडकवायला सुरुवात केलेली आहे की जेणेकरून हे सरकार AIADMKच्या मदतीशिवाय बनू नये. म्हणजे हा सगळा गेम नेमका कशासाठी चालू आहे हे जरा नीट लक्षात घ्या. भाजपचा एक आमदार तमिळनाडूमध्ये निवडून आलेला आहे, केवळ एक. पण तरीसुद्धा या एक आमदाराचा पक्ष असलेल्या भाजपचे राज्यपाल खरं तर म्हणजे ही पण गोष्ट लक्षात घ्या की ज्यांनी राजेंद्र आर्लेकर यांना नेमलेलं आहे त्या मोदी यांच्याकडे सुद्धा आत्ताच्या या टर्ममध्ये पूर्णपणे बहुमत नाहीये. 240च आमदार त्यांच्याकडे आहेत. TVKचे आमदार 108 आहेत आणि ते राजीनामा देऊ शकतात अशी सुद्धा एक चमत्कारिक बातमी अनेक माध्यमांनी चालवलेली आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत की जर
या आमदारांनी अजून शपथच दिलेली नाहीये, तर त्यांचा राजीनामा लीगल होणार का? आणि मुळात 107च जागी राजीनामे देऊन नेमकं काय होणार आहे? त्याच जागी पुन्हा निवडणूक होईल. त्यामुळं हे केवळ दबाव तंत्र आहे का, याची सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा का जर तुम्ही विजय यांना संधी दिली, त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, तर ते मुख्यमंत्री बनतायत असं दिसल्यानंतर अनेक छोट्या छोट्या पक्षांच्या भूमिका ज्या आहेत त्या ठरू शकतात. कारण शेवटी सत्तेत कुणाला जायचं नसतं. 5 वर्ष हे सरकार टिकणार असेल तर ते कुणाला नको आहे. आणि हे जे काही ठरायचंय ते केवळ आणि केवळ सभागृहाला ठरवण्याचा अधिकार आहे. ही अशा पद्धतीची परीक्षा राजेंद्र आर्लेकर नावाचे गृहस्थ राजभवनामध्ये बसून घेऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं हा जो सगळा खेळ चाललेला आहे तो अतिशय घृणास्पद आणि पूर्णपणे घटनेला धरून नाहीये. मुळात या निमित्तानं प्रश्न हा पण उपस्थित व्हायला पाहिजे की आपल्याकडं अशा राज्यपालांच्या पोस्टची गरज आहे का, की जी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांच्या सोयीसाठी नेमली गेलेली होती. इतकी भव्य आलिशान राजभवनं देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आहेत. त्यांच्या मेंटेनन्सवरती, राज्यपालांच्या पगारावरती, त्यांच्या स्टाफवरती, त्यांच्या प्रवासावरती जो खर्च होतो तो देशभरामध्ये आत्ता या घडीला वर्षाला 700 कोटी रुपये इतका आहे. आणि हे सगळं खर्च करून मिळतं काय? म्हणजे तुम्ही पण आठवून बघा की राज्यपालांचं असं कुठलं काम आहे की ज्या कामाशिवाय देशाचा गाडा अडू शकतो. एखाद्या विधानसभेनं मंजूर केलेलं बिल हे राष्ट्रपतींच्याकडे पाठवणं, याच्यासाठी कुठल्या मध्यस्थाची गरज आजच्या काळामध्ये आहे का? सोबतच मुख्यमंत्र्यांना कायदेशीर सल्ला देणं याच्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांना शपथ देणं याच्यासाठी राज्यपालांची गरज का आहे? ते काम तर कुठल्याही मुख्य हायकोर्टाचे न्यायाधीश सुद्धा करू शकतात. राज्यपालांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनीच शपथ द्यावी अशी सुद्धा घटना सांगते. मग असं सगळं असताना राजभवनांचाच अट्टहास टिकवण्याचा नेमका कशासाठी आहे? आणि तो केवळ अशा पद्धतीची घटनाबाह्य कामं करण्यासाठीच मोदी सरकारला हवा आहे का? हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. TVKचे प्रमुख विजय पुढचं पाऊल नेमकं काय उचलतायत? आणि जर त्यांना सत्ता स्थापनेपासून रोखलं तर कदाचित पहिल्यापेक्षा जास्त बहुमतानं ते निवडून येतील याच्यामध्ये शंका नाही. याच्या आधीच्या अनेक उदाहरणांमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळी या देशाची घटनासुद्धा राज्यपालांना याची मुभा देत नाही, आर्टिकल 164 असं म्हणतं, गव्हर्नर शाल अपॉइंट द CM हू कमांड्स कॉन्फिडन्स नॉट आफ्टर प्रूव्हिंग इट मी इन प्रायव्हेट. म्हणजे माझ्याकडं बहुमत सिद्ध केल्यानंतरच मी शपथ देईन असं या देशाच्या घटनेमध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि केवळ मिरची बहुतेक भाजपाला हीच लागलेली आहे की विजय काँग्रेससोबत गेले. जर ते काँग्रेससोबत गेले नसते, AIADMK सोबत जाण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला असता, तर इतके अडथळे भाजपनं आणले असते का? हा पण प्रश्न आहे. आणि त्यामुळं हे अतिशय गलिच्छ राजकारणासाठी होतंय.